तर काही स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर भाई आज चाललोय बाहेर कुठं चाललोय एका ठिकाणी, तुम्हाला डायरेक्ट तिथं जाऊन दाखवतो. तर माझ्यासोबत आहे आज दत्ता भाऊ भोऱ्या. दत्ता भाऊचं फिक्स आहे, पण भोऱ्याचं काय नाही, हा नाही हा नाही आज चाललंय. तर बघतो येतो का नाही. तरी आज माझ्या येईन ब्लॉगमध्ये, तर कंटिन्यू करा. आमचा दत्ता भाऊ आणि भोऱ्याचं कॅन्सल झालंय. भोऱ्याच्या ऐवजी एक दुसरा मेंबर न राहिला. दाखवत तुम्हाला आल्यावरती आतमध्ये गेला, कॉलेजमध्ये आलो बॅग घ्यायला त्याची. कॉलेजमध्ये आलं बिचार, तर कॉलेजमध्ये उचललं काय आलं दाखवत तुम्हाला. मेंबर आहे आता तो, चला याला घेऊन जातो. तुला घरच्याने कॉलेजला पाठवलं, तू भेंडाला चालला काय, तुला पटत का? आणि एक दिवस मित्रासाठी आणि जायच्या आधी भाई आपली गाडी धुवून काढायची. या बा गाडी किती खराब झाली, हिला धुवून काढी दो मग जातो. ड्रायव्हर मागावा बरं चला. तर भाई आपली गाडी धुवायची होती म्हणून थोडं थांबलोय रस्त्यात. आणि थांबलोय मी अभ्यासू मुलगा अभ्यास करू राहिला. ओके कनेक्टेड म्हणून आपली गाडी तिथं धुवायला लावली तिकडं. आम्ही असं त्याने इथं पुष्पराज चिट केलाय. कड पाहिलं का लाईक काय लाईक आपलं तिच्या दिसा ना, पण ब्राईटनेस लय कमी आहे रे. सावली पाहिजे हा हा ओके नाव तसं नाही, हे कर ना ते @ काय टाकलं नुसतं सूरज भुसारे ब्लॉग्स टाकलं तरी येते. सूरज भुसारे भुसारे ब्लॉग्स VLO. अरे तो बापाने ब्लॉग नाही ब्लॉग VLOG ब्लॉगच टाकलं ब्लॉग ते खालचं वीरे वी बी नाही ब्लॉग म्हण ना ब्लॉगच म्हणतो. ब्लॉग म्हणला येड्या भोकाली. हे बघा आपलं चॅनल सबस्क्राईब नाही केलं तुझ्या आईचा. डांगारी डेडेड सबस्क्राईब कर ना. सबस्क्राईब कर ना. कुठे दे सबस्क्राईब आवाज ऐक त्याला, 2 अकाउंट आहेत म्हणे. आवाज ऐक त्याला. मग दोन्ही आणि काय होतं तुला ते नाही. तर बिचाराला आम्ही कॉलेज म्हणून उचलून आणलंय. तर कॉलेजचे कपडे होते, त्याला शर्ट देऊ राहिलो घालायला. हे माहिती कपडे आहेत, घाल कोणता घालायला. काय येड्या भोकाच्या मा शर्ट काढ चल बाई. तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये पाहिला शर्ट घरी आणलं एकच शर्ट आहे. माय घाली उरपटे करू इस्त्री करू घालते. आता इथं आल्यावर नखरे चाललेत माझ्या कपड्याला. चांगला ह्यो घालू का ते घालू. आता आधी ह्यो घातला होता, नाही चांगला ना आता ह्यो घालू. या म्हणलं तू माझा शर्ट काढ ना. शर्ट कोणाचा आहे तुमचा? नाही भाई आपला इकडे टी शर्ट घालतो का चांगलं वाटत ना सुरे. तू मोठा होतोय तुला. बरोबर येतोय. अरे मी म्हणतो ना खातपेत जाय, अंग झालंय बारीक आणि ते हाताला जोर कमी कर. अंग झालंय बारीक, मग शर्ट आहे ना त्याला. अरे त्याला इस्त्री नाही. अरे कपडे नीट बाळको मम्मी लय मारीन मला संध्याकाळी. हा एक तर काही आवरत नाही, नुसता राडा करून ठेवतो म्हणे. इकडे बघ भाऊ, आमच्या घरात एक उंदीर होत तावणी त्याच. या बघितलंच फोटो काढा लवकर घालच. अरे वाजले किती आता दाखव, किती वाजले? 12. चला किती वाजले? 11:50. मी तुला 10 वाजता नाही आलो. 2 तास झाले. लवकर चला, मागायचं आपल्याला लवकर. सगळे पाहणं झालं पाहिजे, कपडे घाल लवकर. आणि आपली गाडी कधी दिसून राहिली सरक ना बाई. धुवून काढली कशी दिसून राहिली, 5 समकू राहिली निसती. आणि जसं तुम्हाला सांगितलं तर तिला अजून 2 दिवसांनी म्हणजे 6 तारखेला 2 वर्ष कंप्लीट होते. गाडीसाठी एक लाईक करून घ्या. काय दिसून राहिलं पप्पी गाव तिची एखादी. कुलप लावून घे. थांब मला थोडं फ्रेश होती, तोंड भेटत होती उन्हाने. काळा पडले मी तोंडाचा काळा भांगार पडला. 2 मिनिटात फ्रेश होतो. तर गाईज फायनली लोकेशनवर आलोय. आणि तुम्हाला माहित पडला कुडावला थांब ना. फोटो बिटो अरे बाय आधी बाय आतून येऊत मग फोटो काढू. हे गाईज आणि माझ्या शर्ट घातले. खोटं नाही खरं आहे. चला आतमध्ये तुम्हाला गड दाखवतो सगळं. लेट्स गो. गड बा फक्त गड. चल
स्वच्छता लय भारी आहे. एकदम निर्मळ आहे, पायाला माती सुद्धा लागत नाही असं. हे आमचा ढवळे वागचंद स्वतः. हे आतमध्ये बाबाची समाधी. कोणत्या देवाचं मंदिर आहे? बजरंगबली. इथं चपला सोड्या असत्या आंधळ्या, याला कळतच नाही हो काही. हो केले संत भगवान बाबा समाधी मंदिर. एवढ्या तुमची निधी लोक इथं पाय पडले चप्पल जोरले. काय माहिती 3-4 तुमची आपण आणि सगळ्याचे उद्देश, सगळ्याचे उद्देश नसतात, सगळ्याची मेंटॅलिटी. अरे याला जास्त माहिती आहे, याच्या ऐक तू कुठून जायचं कुठून नाही. बाबा मंदिर दगडी काम आहे, एकदम दगडी काम, सगळं दगडी काम आहे. मला वाटतं ही दुसरी पार्ट बसताना आलतो तेव्हा सगळे आले आमचे आजूबाजूच्या गाडी करून आलो. हे इकडं कुठं बाहेर येत आहे? बाबाची समाधी. तर भाई ही आहे बाबाची समाधी. चल ना. मंदिर कधी गार वाटत इथं. इकडं काय, इकडं काय, इकडे चल ना. अंडरग्राउंड मंदिर आहे. डोक्याला लाग ना वरी. गॅप किती राहतोय त्या डोक्याच्या मध्ये, गॅप किती राहतोय? चांगला हायटेड जर लागला 6-6.5 वाकून जावं लागेल. वाकून फोटो काढून इतकं भारी मंदिर आहे, इतकी मजा राहिली. त्याच्यात आमचं कामाचं ग्राइंडर चोरी गेलं, कामवाल्याच म्हणाल त्याचं टेन्शन आलं मला, नाही तर लय मजा राहील. काय सांग, रोज उठलं की नवं लपडे माग, रोज उठलं तर लपड असं मंदिर. आता ग्राइंडर गेलं सो की आता काय, चला जाऊ दे. मंदिर कायच कोणाच? इथं एक समाधी आहे भाई, तुम्ही पाय बी पडतो, नंतर भेटू थोड्या वेळाने. तर भाई आम्ही जमिनीच्या खाली, सध्या जमिनीच्या खाली मंदिर आहे. सारं दगडी काम सगळं मंदिर आहे. याच्यावर विठ्ठल दगडाचे पोट बिल, आणि याच्यावर विठ्ठल रुक्माचं मंदिर असं दत्तभाऊ म्हणतो. मला माहित, कारण मी आलतो तर 2-3 वर्ष झाले, एवढं काय ध्यानात नाही राहिलं आपल्याला. मागच्या वरती विठ्ठल रुक्माचं मंदिर आहे, ते पण दाखवतो तुम्हाला. चल, मंदिर कसं काढावं एकदम मस्त. तू कधी आलता? किती वारी आलता? 2-3 वेळा. मग दुसरी वारी, तिसरी वारी. तर भाई सगळं दगडाचं काम आहे. मंदिर तुम्ही पाहू शकता, म्हणजे तुम्हाला असं कागद दिसणार नाही, कुठं काही दिसणार नाही, काही नाही. एकदम म्हणजे परिसर एकदम स्वच्छ आहे. आमचा फक्त एवढं दत्ताने घाण नाही करावी होय.
वळा दत्तने घाण नाही करावं फक्त. नाही रे भाई आमचं दत्त कधी घाण करीन. दत्तासारखा माणूस सापडणार नाही तुम्हाला. मंदिर बा फक्त मागे काय आहे इकडं. अरे हाय काय हिंडूत मला माहिती. गार्डन एक काय हो बाबाचा रथ जावा बाबाचं ते निघते ना पालखीचा रथ येऊ जावा पालखी फिरते गावात रथ त्याचे पण पाया पडून जाऊ त्या गोष्टीवर. अरा त्याच्या पाया पडा चला. देवा दत्ताला चांगली बुद्धी द्या आमच्या. आणि डावळ्याला काही नको देऊ. पंढरपूरला पालखी जाते की कुठं जाते. पंढरपूर पंढरपूरला पालखी जाते गाईची. असं जाऊन असं मागे ते पा गाड्या बिड्या मस्त परिसर पाहा तुम्ही मंदिराचा. इकडे काय आहे. बघू ना जे आपण सगळं दाखवू भगवानकडे कसं फिरत क्षेत्र कसं कसं कोणतं क्षेत्र आहे फिरत क्षेत्र आणि काय व्हायचं होतं काय टेबल म्हणतात. हो म्हणतोय मी स्वतः टेबल नाही स्टेबल म्हणताय टेबल म्हणतोय. भाई हे वस्तू संग्रहालय जुने ते बादल्या तांबे पितळाचे गण पण आहे भाऊ इथं. तलवार बिलवार सगळं डायरेक्ट शिजाब लागतं मला. त्याच्या अवघड झालं. हे तांगा आहे तांगा. प्राचीन गोष्टी आहेत प्राचीन. काय काय अजून तिथे एक एक गोष्ट झूम करून दाखव. भांडे बघ ना केवढे लिहिते. झूम करून दाखव सगळ्यात. भगवानगड आला हे पण पाहून जाऊ. पहिले स्वयंपाकाचे भांडे आहेत बरं का. घंटा बघ ना. भगवानगड आल्या वस्तू सांगावे जरूर पाहून जा. बत्तीस आहे का काय म्हणणं भाऊ. भगवानगड आल्या वस्तू सांगायला जरूर पाहून जा. ते पोर गेला त्याला म्हणते जरूर पोहून जा. आपली पण कॉपी करतात. तलवार तलवार घे एक. बंदूक आहे काठी आहे घुंगरू आहे. अजून काय. आणि भाई वस्तू संग्रहालय वस्तू संग्रहालय थोडं पुढं आलं का इकडं प्राचीन मंदिर आहे एक श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर. ज्ञानेश्वर महाराज मंदिर आहे भाई एक. आणि हे पण पुरं दगडाचं काम आहे. इथं लय जुनं मंदिर. आणि इकडे दगड आणून टाकले अजून काम चालू दिसतंय गडाचं. मागं राहिलं होतं आम्ही बाहेर बघत होतो ना. या मंदिरात पायसारखं लई. आता ते मंदिर झालंय भाई. एक मंदिर आलं नवीन. ते मंदिर आहे त्या मंदिरात. तर इथून आपण बाहेरूनच पाय पडूत. हे चाललेत पाय पडायला आतमध्ये भक्तांना जाऊन द्या. इथूनच हात जोडी तुम्ही. आणि इकडं गार्डन आहे मंदिराचं. गार्डन खराब झालं. गार्डन म्हणून नाही राहिलं. हे बघा गार्डन. समोर दिसतंय का नाही काय माहिती पण शाळाचे पोरं सुद्धा आले. शाळातल्या सर लोकांनी पोरं सुद्धा घेऊन आलेत. इथं मंदिर दाखवायला म्हणजे जे शाळाचे लेकरं आहेत ना सर लोक घेऊन येतात त्यांना. चला. आणि आज श्रावणचा दुसरा सोमवार त्याच्यामुळे गर्दी पण लय आज इथं. मला वाटलं नव्हतं एवढी गर्दी राहीन इथं पण जास्तच गर्दी आहे आज. मी मागची चालतो तर गार्डन लय भारी होतं. आता खराब झालं राव. गवत बिवत नाही राहिलं त्याच्यात. मी मागची चालतो तेव्हा लय भारी गार्डन होतं. बरं आहे. हे बघ इथून मंदिर कसं दिसतंय. मंदिर खरंच भारी आहे. एकदम शांत वातावरण आहे. म्हणजे दुसऱ्या मंदिराच्या हे नाही बरं आहे.
नाही तर दुसऱ्या मंदिरात काय गर्दीन बिर्दीन चाव 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 डोकं उठत असं. तर बरं आहे त्याच्यापेक्षा. तर भाई हेच मंदिर दाखवलं तुम्हाला. इथं जायचं होतं आज कामाला नाही गेलो, सुट्टी घेतली मला. म्हणलं चला आलो म्हणलं चला आज कुठेतरी जाऊ. लय दिवस झाले कुठं गेलो नव्हतो. आता जायचं भाई तिथं जातो. तिथं नाही गेलो, मागच्या चालतो पण गेलो नव्हता. यावेळेस जायचं, ते बंद होतं मागच्या वेळेस. यावेळेस चालू यावेळेस तिथं जायचं. चल रे. खायला आले का तुम्ही? पाय पाठायला आले बरे तुम्हाला असं फुकट चाललं सोडित नाही हो तुम्ही दोघं. काय करावं तुम्हाला कुठे न्यावं का नाही असं. देवाचा प्रसाद घ्यावा लागत. देवाचा प्रसाद घ्यावा लागतो. फुकटचं भेटलं सांग ना काही. न्यावं का नाही पुढे. अरे तुला न्यावं का नाही काय कुठं तू असं कुठं. अरे त्या दिवशी आम्ही इकडे गेलो बरं का मावटाला गेलो. शब्दाने खिचडी चालू होती तिथं. चल म्हणतोय लगी उपास नव्हता याला. उपास सुद्धा नव्हता. उपासवाल्याला होती ती येडा भोग. आणि महाशिवरात्री कुठे गेलतो तू आता ना. नाही मी नव्हतो. इकडे गेलतो नाही आता मला वाटतं भोऱ्या तू मी जात त्या गावऱ्या. नाही होता ना. नाही रे नाही गावऱ्या होता. आणि इकडे गेलतो आम्ही कुठं मायम्याला. तिथं केळ गिळ वाटे अरे बसले नाही लाईनीत. मला लाज वाटायला लागली आणि सगळं. मला लाज वाटायला लागली. मला लाज वाटायला लागली आणि सगळं. लई घाण लगेच लाईनीत बसत येत. लगेच जेव. तर भाई मंदिराच्या नुसतं आतमध्ये नाही मंदिराच्या बाहेर सुद्धा इतकं भारी आहे. पार्किंगला सुद्धा सोय आहे अशी मस्त. आणि हे शाळेतले पोरं इथं सहल आलती शाळेतल्या पोरांनी. इतकं मस्त वातावरण आहे. डोंगर बिंगर सारे. आज वातावरण पण चांगलं झालंय. आतमध्ये नाही बाहेर सुद्धा एकदम भारी व्ह्यू आहे. कसं वाटतं तिथं? एकच नंबर. दिल गार्डन हो काय. ते बघ ते सुद्धा ब्लॉगर. ते आला होता सुद्धा गाडीत. करक का ते मोठे ब्लॉगर आहे. ते मोठे ब्लॉगर आम्ही छोटे ब्लॉगर. ते महान आम्ही लहान. आमच्या घराला कवलं त्यांना येऊन नको आता पुढे बोलायला. तर आता मंदिर तुम्ही पाहिलं असं सगळं दाखवलं तुम्हाला. तसं काही विषय नाही. आता ह्यो फुकटचं खायला चालले ती. मी नाही खाणार तुम्हाला दाखवणार. मी पंक्तीत बसलेली कारण मला अजून उपवास आहे. आणि हे इथून कसं दिसतं. इथून कसं दिसतं मग इथं उभा राहतो मी समोर. मा फोटो काढे इथं. गाईज या गाड्यावर मुक्कामी गाड्या सुद्धा येतात. आता सुद्धा बस उभा इथं. म्हणजे वर सुद्धा गाड्या येतात आणि संध्याकाळी पण मुक्कामी गाड्या येतात. किती 7-7:30ला गाडी येते. सकाळी 8-8:30ला निघून जाते. सकाळी 8-8:30ला जाते. संध्याकाळी 7-7:30ला येते. सकाळी 8लाच जाते. रातभर मुक्कामी जाते. मुक्कामी गाडी सुद्धा येते असा विषय. इथं आज अफाट गर्दी आहे. हे पाहिजे इथं फोटो काढून राहिले सर लोक लेकरांची. आपण जाऊ शाळा होतो असं घेऊन नव्हते येत आपल्याला. असं कुठं तर दुसरीकडेच घेऊन जायचे आपल्याला. वांग गहू घालीच होते वांग. अरे भाई लोक लय लांबून येते. आता हे बा गाडी कुठून आली. नाशिकवरून आली. नाशिक भागवानकडून नाशिकला चालली. पण चालली आली काहीतरी झालंय. जसे लांबून येतात लोक. बरेच लांबून दोघं बा चालले. कुठं चालले पहा मग आता. सगळी सोय लोक येतात ना लांबून बाहेर. त्यांची जेवायची राहायची खायची प्यायची आंघोळीची सुद्धा सोय येत. हा महाप्रसाद इथं बघता आले प्रसाद. चला नाही जेवायचं कम. चला मला तर उपास आहे. माझा विषयच नाही. काय झालं आणि भाई या पा डायरेक्ट आलीत पत्तरवर टाकायच्या बुंग. इथं काही विषयच नाही गाणीचा. आपण इकडे जास्त येत नाही का. आपण जातो जास्त कुठं मडीला दर महिन्याला माउटा मडी माउट. तर भाई इथं थोड्या वेळ थांबलो होतो डोंगरात. आपला
भगवानगडकडे जायचा रोड. येता येता थोडं थांबलो आणि असं भारी वाटर राहिली तर इतकी शांती आहे. फक्त इथं काही जणांनी घाण केली येड्या वाहनाजीने. हे बा इथं बिअर कॅन इथंच टाकलेत ते बिअरचे. आमच्या भाऊ पा काय करतोय आणि हे बा याला आला पोरीचा फोन. असं घरी पिंड जायचा नंबर आहे का लागला गुलगुल बोलायला. बरोबर मी फोन करतो. डोंगर वाकेत दिसू राहिले. हा 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 हा. अजून काही बस बस का. तुम्हाला बहुत हो गया. तर आता जातो इथून डायरेक्ट घरी. हरे हरेश्वर अरे हरेश्वर कॅन्सर डायरेक्ट घरी. इसको देखो पूरी के बहुत फोन आ रहे. काय म्हणला. इसको देखो बहुत पूरी के फोन आ रहे. किसके? इसका कुछ लफड़ा हो गया देखो इसको. ताकि जरा सामने कोण आहे तुला. या गोष्टी तुम्ही काहीतरी कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा. खतम करा. सबस्क्राईब करा. हॅलो इसको डबल पूरी का फोन आ मम्मी ऐक की ते याल ते मला काय म्हणणं आहे याच्यावर. या गोष्टी तुम्ही काहीतरी सांगा. आणि आपल्या संघ आज भोऱ्याने आला याच्यावर तो काय म्हणणं आहे. उसके कुछ ना कुछ उसके पास काम होगा इसकी वजह से मराठीत बोलला भाईच्यात तुला येत नाही तर काय आलंय का तू. त्याच्या मागे काहीतरी काम होतं म्हणजे आलं नाही. पुढच्या वेळेमध्ये 100% येणार. त्याला नेऊ आम्ही आता पुढच्या वेळेस कुठे यायचं कुठे नाही समजा वाटत. का याल ते सोन्यान ते आता सोने संपर रे. सोने आलता. उसका सोना बाबू चल रहा कब से. काय करायचं वो देखो वो बोल रहे आ रही थी मैं घर पे. तर भाई जर गावऱ्या व्हिडिओ पाहत असेल तर गावऱ्या भावा रिसीव नाही आमच्याकडे गाडी नव्हती नाही तर तो सुद्धा आणला असता. एका गाडीवर किती जण येते तू सांग. जर आज एखादी गाडी असते ना तुला घेऊन आलो असतो नक्की घेऊन आलो असतो. पण तो फोन नाही उचलला का. तो काल फोन उचलला नाही तू लय दलिंद रे तू. फोन उचलायला पाहिजे होता काल काहीतरी जुगाड केला असता. जागेवर तो हा नंबर होता. हा काहीतरी जुगाड केला असता मी तो या फोन माधरचोरला घरी ठेवला कोणाला घरी ठेवला असतं येडा वळ्याला. असं का आधी काय बोल ते समजून घे. बरं. तर गावऱ्या भावा पुढच्या वेळेस तुला नेऊ कुठंतरी घेऊन जात तुला. आणि तू बरेच दिवस आला व्हिडिओ मध्ये नाही आला. हा तुला नेऊ कुठं ना कुठं आता. आणि हे पाहिजे त्या शर्ट घालून राहिला माझा शर्ट काढून. पण ह्यो काय माझा शर्ट काढू नाही घरी घेऊन चाललाय. आणि आज लय मजा आली ब्लॉगमध्ये. आहे तुम्हाला पण ब्लॉग आवडला असन. बाय बाय आता आजच्या पुरतं एवढंच. भेटू त्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि ब्लॉग आवडल्यावर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. चल.